हरिनाम उत्सव साजरा करतात। हे रौप्य महोत्सवी त्यांचं वर्ष आहे। मी इथे आत्ताच आलो, पण एकंदर ग्रामस्थ मंडळींचा उत्सव पाहिल्यानंतर आणि त्यांच्या मनात असलेला उत्साह या हरिनामाबद्दल पाहून मी भारावून गेलेलो आहे। तुम्ही ऐकलं की काकीने सुंदर असं भाषण केलं। अगदी सगळ्यांच्या तोंडून तुम्ही ऐकून घेतलं की एकच घर आहे पण एवढ्या सगळ्या महिला हजर झालेल्या आहेत आणि खूप अगदी आवडीने आणि एकत्र सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम जो आज उभा केलेला आहे। नमस्कार मित्रांनो, डोमिका सपना ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि मित्रांनो, मी आलेली आहे कोकणामध्ये माझ्या मावशीच्या गावी। कदमवाडी म्हणून माझ्या मावशीचं गावाचं नाव आहे आणि अगदी डोंगर कपारीमध्ये वसलेलं हे गाव आहे। एक मी पावसाळ्याच्या टायमाला व्हिडिओ काढलेला, जर तो तुम्ही पाहिला असेल ना तर तुम्हाला त्याच्यावरून माहितीच पडेल की इकडचा वाइब्स आणि इकडचा निसर्ग किती सुंदर आहे, किती पाहण्यासारखं आहे। आता पण थंडीचे दिवस आहेत, आता जानेवारी महिना आहे, आज 17 तारीख आहे आणि इकडे एक दिवसाचा सप्ताह असतो मित्रांनो। बाकीच्या ठिकाणी 4 दिवसाचा, 5 दिवसाचा, कोणाच्या गावी 3 दिवसाचा सप्ताह असतो, पण इकडे 1 दिवसाचा सप्ताह करतात आणि त्याच्यामध्ये अभिषेक, पूजा, हरिनाम कीर्तन, हरिपाठ, प्रवचन, हळदी कुंकू आणि संध्याकाळचा जो महाप्रसाद असतो तो खूप काही कार्यक्रम एका दिवसामध्ये, ते एका दिवसाचा सप्ताह म्हणून इकडे ह्या डोंगर कपारीमध्ये वसलेल्या कदमवाडीमध्ये साजरा होतो। आणि आज त्यांच्या पूजेला झालेले आहेत 25 वर्ष या हरिनाम सप्त्याला। तर ते सेलिब्रेशन करणं, त्यासाठी आम्हाला त्यांनी आग्रहाचं आमंत्रण केलं की तुम्ही या आणि आमचा व्हिडिओ शूट करा। त्यासाठी मी आलेली आहे, सकाळीच येऊन पोहोचलेली आहे। याच्या आधीचा पण व्हिडिओ तुम्ही पहा। आम्ही सकाळी 6:30 ला निघालो डोंबिवलीवरून आणि इकडे आम्ही 12 वाजेपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत। आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। पूजा आम्ही याच्या आधी चालू होती, ती पूजा संपलेली आहे। आता आरती होणार, त्याच्यानंतर पुढचे प्रोग्राम सुरू होणार। चला मग आपण आरती करूया। आपल्या नम्रतेची विनंती। सो मित्रांनो, पूजा झाली आणि पूजेनंतर दुपारचं पण जेवण होतं, महाप्रसाद, तो आता आम्ही खाल्लेला आहे। आता थोडंफार आम्ही बसलेलो आहोत। आता जो कार्यक्रम सुरू होणार पुढचा तो हळदी कुंकूचा आहे, तो आपण कार्यक्रम ह्यामध्ये सामील करूया आणि नंतर मग पुढचे काय त्यांचे कार्यक्रम असतील ते स्टेप बाय स्टेप घेऊया। मित्रांनो, डोंगराच्या कुशीमध्ये लपलेलं कदमवाडी हे गाव हे अगदी निसर्गाने वेढलेलं ठिकाण आहे आणि इकडे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये या, इकडे तुम्हाला पॉझिटिव्ह असा वाइब्स आणि सुंदर असा निसर्ग पाहायला मिळेल। वाडीच्या बाजूला असणारी ही घनदाट झाडी अगदी वाडीची शोभा वाढवते। लपलेलं आणि त्यामुळे आमची मुलं खूप या कालका मातेच्या कृपा आशीर्वादाने खूप धन्यवाद आहेत। ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू पुढे वारसा, आम्ही चालवू पुढे वारसा। म्हणजे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा ताबा नये।
सांग पंढरी राया काय करूयासी. त्यांना बघून मला असं खूप म्हणजे की या एका घरासाठी तुम्ही सगळ्याजणी एवढ्या आल्यात. किती आनंदाचा दिवस आहे हा. मा सांगा कोण आहे मी? ही सपना दिल्या काकांची. ओळखलं? ही आहे आमची सुशीला ताई आणि खूप वर्षानंतर भेटलेली आहे. सो मित्रांनो, हळदी कुंकूचा कार्यक्रम अगदी गडबडीत झालेला आहे. तरी पण खूप साऱ्या महिलांनी नावं घेतलेली आहेत आणि तेवढा व्हिडिओ काढायला आपल्याकडे जास्त वेळ पण नाहीये, कारण आता पुढचे प्रोग्राम होण्यासाठी आपल्याकडे वेळ पाहिजे आणि त्यासाठी पटापट इकडे उरकाय. तरी पण थोड्याफार महिला आहेत, त्यांनी पण वाहनं सगळ्यांनी घेतली. पण बघूया आता, छान छान नाव आहेत ते आपण त्यांच्याकडून बोलून घेऊया. पहिले आई भेटलेले आहेत आणि खरोखर आईने एवढा जीव लावला की आईच्या घरी जावंच लागेल आता आम्हाला. आम्ही कधी पवतपूरला आलो तर तुमच्या नक्की एक मस्त सुंदर असं नाव घ्या. मी हा. पंढरपुरात हरिनामाचा गजर. पंढरपुरात हरिनामाचा गजर आणि परशुराम रावांचं नाव घ्यायला मी नेहमीच हजर. अरे वा वा वा, क्या बात आहे. माझ्यासोबत काकी आहेत आणि तुम्ही ऐकलं की काकीने सुंदर असं भाषण केलं. अगदी सगळ्यांच्या तोंडून तुम्ही ऐकून घेतलं की एकच घर आहे पण एवढ्या सगळ्या महिला हजर झालेल्या आहेत आणि खूप अगदी आवडीने आणि एकत्र सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम जो आज उभा केलेला आहे, खूप मस्त वाटलं काकी. आणि असंच दरवर्षी तुम्ही हा कार्यक्रम आयोजित करा, जो एक दिवसाचा तुम्ही हरिनाम सप्ताह करता, त्यामध्ये सगळे काही तुम्ही कार्यक्रम आयोजित करता. चला आता हळदी कुंकू झालेलं एक सुंदर असं नाव घ्या. ज्ञानेश्वराने रचला पाया, तुकाराम झाले कलस आणि दिगंबर भरतारन सोबत करीन वारी, डोक्यावर घेऊन तुलस. अरे बाबा, क्या बात आहे. पंढरपूरला जाण्याचा फील आला. चला इकडे कोण या आहेत आमच्या अनिता वहिनी, सुंदर असं नाव घेत आहेत. तिळगुळ घेतला ना, हळदी कुंकू केला ना, नाव घ्यायला पाहिजे वर्षातून एकदा. मंगळसूत्रात 2 वाट्या, एक माहेरची एक सासरची, आणि दीपक भरतारांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. हा. अरे वा वा, मस्त जुळवलं. इकडे आहेत आमच्या वहिनी. शंकराच्या पिंडीवर बेल घाते वाकून सुरेश भरतारांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. वा वा, काय काय सोपं नाव एकदम. हा, चांगली चांगली नाव पाठ करून यायचं. इकडे पण आमची ताई आहे आणि ती पण एक सुंदर असं नाव घेत आहे. रामनवमीच्या दिवशी राम बसले रथात, संतोष भरतारांचे नाव घेते माहेरच्या गोतात. अरे वा, आले ना. नारळाच्या झाडाला अमृताचा झरा, आकाश भरतार माझ्या मंगळसूत्रातील हिरा. वा वा वा. आवडलं ना. वहिनी साहेब आहेत, सुंदर असं नाव घेत आहेत. पिंपळाच्या झाडाखाली करत होते परमार्थ, राजेश भरतारांचं नाव घेते जय जय रघुवीर समर्थ. क्या बात आहे. मस्त सांगितलं की अगदी सप्ताह इकडे रंगलेलाच आहे आणि इकडे महिला सगळ्या हळदी कुंकू झालेला आहे आणि मस्त इकडे सगळ्यांच्या फुगड्या रंगलेल्या आहेत. हो हो, सगळ्या खेळा. गोपाल कृष्ण राधा, गोपाल कृष्ण राधा, राधा राधा कृष्ण राधा, राधा जनरी नामाचा झेंडा रोविला, वालंगी चंद्रभागा काठी, जनरी नामाचा झेंडा रोविला, राधा राधा कृष्ण राधा. हळदी कुंकूचा कार्यक्रम झालेला आहे आणि खूप साऱ्या महिलांच्या फुगड्या रंगलेल्या आहे. सगळ्यांनी आवडीने त्यांची नावं घेतलेली आहे आपापल्या कारभार यांची. आणि इकडे आता थोड्याच वेळाने हरिपाठ आहे तो इकडे सादर होणार आहे. आहेत
मुलींचा हरिपाठ आहे आणि मुलीच हरिपाठ बोलतात आणि नाचतात, त्याच्यामध्ये रंगून जातात. खूप छान असा हरिपाठ खेळतात. एकदा माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला होता. आता पण आपण हा हरिपाठ आहे तो एन्जॉय करणार आहोत. चला पोरींना जरा भेटूया आपण. हरिपाठाच्या इकडे सगळ्या मुली आहेत आणि या हरिपाठ गातात. मुली छोट्या छोट्या अगदी आहेत मित्रांनो. पण आता बघा व्हिडिओ समोर माझ्या बरोबर बोलायला लाजता येत हा. आता इकडे एवढ्या माणसामध्ये तुम्ही हरिपाठ बोलणार ना. आणि हे आमचे दादा आहेत आणि दादा 10वी पर्यंत माझ्यासोबतच होते. आमच्या शाळेवर दाखवते ना, टाकते ना, आता टीव्हीलाच येणार ना, युट्यूबलाच येणार व्हिडिओ. आणि दादा आमच्या शाळेमध्ये पिऊन होते. अगदी 10वी पर्यंत आम्हाला शिकवलं आणि एकदम स्ट्रिक होते. आम्हाला खूप अजून आहात ना, खूप म्हणजे खूप एकदम स्ट्रिक आहेत आणि मस्त स्ट्रिक पाहिजेलच मुलांना. शिक्षक तेव्हा म्हणजे मुलं शिकतात. आणि सगळ्या हो शाळेच्या सगळ्या मुली आहेत बघा ना, छोट्या छोट्या. शिव तू कितवीला? 6वीला आहेस. आणि मग हरिपाठ कसं सुचलं तुला? कोणापासून शिकली तू? मम्मी पासून शिकली. माझ्यासोबत हे बच्चू आहे हा, खूप लास्ट आहे. कितवीला आहे? नाव सांग. प्रिया विजय सकपाळ. कोणापासून हरिपाठ शिकली? आणि खूप छान बोलते तू, तुझा आवाज पण खूप सुंदर आहे. लाजायचं नाही, मग लाजते कशाला? हा, कोणापासून शिकली हरिपाठ? मम्मी पासून. सगळं मम्मी पासून. मम्मीच तुमची आदर्श आहे. अरे वा, छान छान छान. तो बच्चूने आपल्याला सांगितलं तिची मम्मी आहे आणि यांच्याकडून हरिपाठ शिकलीत. आणि मंदाताई आहेत, त्या पण सल्लागार आहेत, त्या पण शिकवतात. चांगलं भजन कीर्तन करतात, हरिपाठ करतात. काय सांगाल तुम्ही? तुमच्या मुली एवढ्या लहान वयामध्ये हरिपाठ करतात. किती वर्ष आले तुम्ही शिकवलात? वर्ष झालं. वर्ष झालं ना. तुम्ही कोणाकडून शिकलात? आमचं पहिल्यापासून हरिपाठ होता कुडपणला. अच्छा, कुडपणला. तुम्ही कुडपणच्या का? अच्छा अच्छा. आणि कोतवाल तुमचं सासर. अच्छा, मग पण चांगला खरोखर मुलांनो मित्रांनो की एवढं सुंदर मुली हरिपाठ बोलतात ना. आता तुम्ही बघालच की किती सुंदर गातात त्या. चला, ही भेटल्यात तसे माझ्यासोबत बाबा पण आहेत. बाबा भेटले, बाबांचा आशीर्वाद घेतला. खूप अभिमान आहे तुझा. मला पण या क्षेत्रामध्ये गेलेली आहेस, तुला आवड आहे, की वारी करायची आवड आहे. त्याच्यामुळे मला मी धन्य झालो की तुम्ही अशा कन्या ज्या आहेत त्या जन्माला येऊन आमचा पूर्वजांचा उद्धार करणे हे आमचा स्वभाव आहे. मला पण खूप छान वाटलं. मी तुम्हाला भेटली, तुम्ही आला तिकडे. कार्यक्रम एवढा घाईघाईत चाललेला आहे ना की म्हणजे वेळच नाही आपल्याला तेवढा भेटणार. पटापट टाइम चाललेला आहे. सुरेश कदम दादा माझ्यासोबत आहेत. कोणी ही पूजा चालू केली आणि कशा पद्धतीने चालू झाली? कारण इकडे तेव्हा रस्ता वगैरे काहीच नव्हता, कसंही दळणवळण नव्हतं. दादा तुम्ही थोडक्यात सांगा. उजाडलेले भाग्यात आहो की चिंता वारली, असं आम्ही एवढं भारावून गेलेलो आहे की आमचा 25 वर्ष हा महोत्सव आणि या 1 दिवसाचा कार्यक्रम असतो. या 1 दिवसाची ही ऊर्जा आम्हाला 1 वर्षापर्यंत चालते. असा इथे कीर्तनाचा असा एक आगला वेगळा कार्यक्रम होऊन जातो. हा, एक दिवसाचा कार्यक्रम. लोक सर्व जिकडे तिकडे बघितलं लोक सप्ताह समजून समजतात आम्हाला हे लोक. त्यामुळे तुम्ही हळदी कुंकू करता, सत्यनारायणाची महापूजा करता, बाहेरचा हरिपाठ बोलवता, बाहेरचे भजन मंडळी असतात, कीर्तन सांगतात. मोठमोठे जे बुवा आहेत लोक गाजलेले, त्यांचं आज आता पण श्री दादा महाराज मोरे माऊली यांचं कीर्तन आहे. हरिनाम सप्त्यासारखं इकडे कीर्तन होणार आहे. खूप आजूबाजूची माणसं येतात. अगदी डोंगर कपारीत मध्ये आहे तुमचं गाव, तरी पण म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. हा कार्यक्रम तुम्ही वर्षानुवर्ष असाच राबत असावा एवढं मी सांगते. 25 वर्ष नाही, याच्यापर्यंत अजून 100वा तुम्ही महोत्सव साजरा करावा एवढं मी सांगू शकते. अजून काय सांगाल तुम्ही आलेल्या पाहुण्या मंडळाबद्दल? इथले सर्व वारकरी असे मन भावनेने येतात. एवढ्या कपाळे एवढ्या डोंगरामध्ये हे कोण एवढे लांब कशासाठी येत, पण इथला आनंद आणि बघण्यासाठी ते लोक इथे येतात. कसली अपेक्षा नसते त्यांना, मला काय हे कराल तसं कराल काय नाही. हा कार्यक्रम बघण्यासाठी एवढ्या लांबून इथे येतात. असा एक वेगळा कार्यक्रम मोरे माऊलीच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम होत असतो. आणि आम्ही पण दादा आलो ना तुमच्या हाकेला मान देऊन. हा, तुमचे भाग्य उजाडले आमचे. तुम्ही आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. एवढं सर्व नियोजन सर्व तुम्ही दादा, सर्व आमचं मंडळ तुमचे आभारी आहेत. थँक्यू. ठीक आहे, चला पुढचा प्रोग्राम चालू करूया. हा, चालेल.
कुंडली नामदेव भगवान की जय। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व संत मंडळी, विशेष करून आम्ही राजकारणी जरी असलो तरी पहिले समाजकारणी आहोत. समाजकारणातून राजकारण निर्माण होतं आणि मनुष्य जीवनाला प्रगतीवरती न्यायचं असेल तर परमार्थाची खास धरावी लागते. सो मित्रांनो, बाहेर हरिपाठ चालू आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की आज कदमवाडीमध्ये एक दिवसाचा जो हरिनाम सप्ताह असतो, म्हणजे सप्त्यासारखंच ते लोक आयोजन करतात. एक दिवस त्याच्यामध्ये पूजा असते, अभिषेक असतो, हळदी कुंकू असतो, हरिपाठ असतो, प्रवचन असतं, हरिनाम कीर्तन असतं. तर मित्रांनो, आज श्री सद्गुरू मोरे माऊली दादा महाराजांचं इकडे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं कीर्तन खूप लांबून लांबून मित्रांनो लोक येतात माऊलींचं दर्शन करण्यासाठी. आज मला असा योग आलेला आहे की मी माऊलींच्या बाजूला बसलेली आहे आणि अक्षरशः त्यांची अशी गप्पा पण मारलेल्या आहेत. अगदी माझं मन भरून आलेलं आहे, डोळ्यातून अश्रू पण येत आहेत. लोक पंढरपूरला येतात, दादांचं दर्शन घेतात. पण आज जवळ मी बसून दादांशी 2 शब्द दादांना विचारणार आहे की दादा, आज तुमचं आगमन झालेलं आहे कदमवाडीमध्ये. तर आज हे रौप्य महोत्सव 25व जे काय आज हे सेलिब्रेशन करत आहेत कदमवाडीतले लोक, तुम्ही बघितलात फार सगळी चांगला थाटमाट केलेला आहे. सगळं काही सकाळपासून जे कार्यक्रम आहेत ते अगदी वेळेत पार पडत आहेत. आज तर तुमचं कीर्तन होणार आहे, तुम्ही काय सांगाल कदमवाडीबद्दल? पोलादपूर तालुक्यातील कोतवाल हे एक प्रमुख गाव आहे आणि या गावामध्ये कदमवाडी एक छोटीशी वाडी आहे, 5-7 घरांचं वाडी आहे. पण गेली 25 वर्ष ह्या गावामध्ये ग्रामस्थ मंडळी हरिनाम उत्सव साजरा करतात. हे रौप्य महोत्सवी त्यांचं वर्ष आहे. मी इथे आत्ताच आलो, पण एकंदर ग्रामस्थ मंडळींचा उत्सव पाहिल्यानंतर आणि त्यांच्या मनात असलेला उत्साह या हरिनामाबद्दल पाहून मी भारावून गेलेलो आहे. या मंडळींचं असलेलं आपल्या संस्कृतीवरती, आपल्या धर्मावरती असलेलं प्रेम हे खरोखरच अवर्णनीय आहे. आज या ठिकाणी मला त्यांनी मोठ्या श्रद्धेने कीर्तनासाठी पाचारित केलेलं आहे. तसं मी वरचेवर ह्या वाडीमध्ये भेट देत असतो, येत असतो. आमचे दिगंबर दादा या वाडीची सगळी व्यवस्थापन बघतात. त्यामुळे ही वाडी एक आदर्श वाडी, असं पोलादपूर तालुक्यातील कोतवाल गावाची एक आदर्श वाडी आहे. आज या ठिकाणी कीर्तन करण्याचा माझा योग येणार आहे, त्याबद्दल मला खूप आनंद आहे. या निमित्ताने मी वाडीतील सर्व आबालवृद्धांना, तरुणांना, माता भगिनींना दीर्घ आयु, आरोग्य, ऐश्वर्य ईश्वराने देवो अशी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद ताई. धन्यवाद माऊली तुमचं पण, आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्ही 2 शब्द बोललात, तुमचं पण खूप खूप धन्यवाद. तुमच्या असे आशीर्वाद सगळ्या तुमच्या भक्तांना राहोत एवढी श्रीचरणी प्रार्थना करते. थँक्यू. मित्रांनो, मस्त सगळे कार्यक्रम आयोजित पडलेले आहेत आणि हरिपाठ पण झालेला आहे. इकडे महाप्रसादाची सोय केलेली आहे. महाप्रसाद आज बनवत आहेत
ते दादा आहेत, प्रकाश कुटेकर दादा आहेत आणि काशीराम दादा आहे. काशीराम दादाचं मी ओळखते, आमच्या स्कूलमध्ये शिकायला होता. आणि खूप मस्त बनवा महाप्रसाद, आणि तुम्ही खूप छान जेवण बनवता असं मी ऐकलेलं पण आहे. तर छानच होणार आजचा महाप्रसाद, बरोबर ना? आता काय बनवताय? भाजी कसली भाजी? वाटाणा बटाट्याची भाजी आहे. हा माझी फेवरेट भाजी आहे. आणि डाळ भात, कोबीची भाजी, पापड झाला, आमटी, पुरणपोळी आहे. अरे वा, क्या बात आहे, मस्त आज पुरणपोळी भेटणार खायला. आणलं मी. हा इकडे मुंबईवरून आणला. अरे वा, कासव त्याला आंघोळ बिंघोळ घालायला लागते ना. खूप चांगला असतो पण कासव घरात. शंभू नाव आहे त्याचं. हा ना, हे बघा शंभू, वहिनी नाव शंभू. बाबा चालायलाच लागला, पाय बघा केवढे आहेत, किती मोठे आहेत ना, दाखवा. अरे वा वा वा, कासव म्हणजे शंभूचाच अवतार आहे. मस्त नाव पण छान ठेवलंय. जोर से बोलो भाई। जो राम का नाम लेगा उसको खाना मिलेगा। जय श्री राम, जय श्री राम। राम कृष्ण आशीर्वाद निर्माण होतो. आजोबाही पंढरीचे वारकरी, मुलगाही त्यांच्या पश्चात चालवतोय, त्याचा मुलगाही त्याच्या पश्चात चालवतोय, त्यांचे नातू सुद्धा आता लहान लहान आहेत, ते कीर्तनात नसतात. अशा 4-4 पिढ्या परमार्थ करणारी माणसं मी ह्या तालुक्यामध्ये, तालुक्याच्या बाहेर क्वचित एखाद्या ठिकाणी मी पाहिलेली आहेत आणि मी मुद्दाम त्यांचं आशांचं दर्शन करतो. सुख भोगात नसून सुख त्यागात आहे. पण हे कळावं कसं जगताना? त्याग केल्याशिवाय सुख नाही, त्याग केल्याशिवाय सुख नाही. मी ग्रामीण दृष्टांत देतो, सहसा मी खाली उतरत नाही, ग्रामीण दृष्टांत देतो. सकाळी आपण पोट साफ करायला गेल्याशिवाय दुपारी जेवू शकत नाही, खरं की खोटं? सकाळी त्याग केल्याशिवाय दुपारी सुख नाही बाबा. आत जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठल. त्याच्याकडे जायचं आहे ना, प्रपंचाच्या गोष्टी गप्पा मारीत जाऊच नकोस. असे भक्त थोडे आहेत बाबा. एसटीत गेल्यानंतर 4 दिवस तिथे काय काय खायला लागणार आहे त्याची आतापासून घरी तयारी 8 दिवस, वारी 3-4 दिवस, घरी तयारी 8 दिवस. काय काय न्यायचं आहे, अमकं बांधायचं आहे, तमकं करायचं आहे, हे करायचं आहे. त्याच्या गावी नाही उन्हातानामध्ये वारकरी रस्त्याने चालत असताना शिळ्या भाकरी बरोबर तो भक्तीचा आनंद लुटत असता. सांगूनही आपल्या प्रापंचिक माणसांना ते काय ना. Hare
मित्रांनो, महाप्रसादाचा लाभ घेऊन सगळी गावकरी मंडळी, पाहुणी मंडळी आपल्या घरी गेलेत आणि आता जे जेवण करतायत ती आहे कदम परिवाराचा सगळी मंडळी इकडे बसलेली आहे जेवणासाठी. अजून पण बाकी काही जण आहेत जे वाढणारे आहेत ते जेवणासाठी. कसं आले दादा जेवण? जेवण एकदम मस्त झालं. कार्यक्रम 25 वर्ष. जेवणामध्ये एवढे पदार्थ आहेत ना की ते बघूनच पोट भरलं. नाही शेवटी काय इच्छाशक्ती पण लागते. हा, मग इच्छाशक्ती पण लागते. आणि रौप्य महोत्सव म्हणून आमचं संकल्प होता मोठा कार्यक्रम. आणि खूप छान झाला दादा, खरोखर कार्यक्रम खूप मस्त आला. आणि सद्गुरूंची या ठिकाणी ज्या आपल्या सद्गुरू राधा महाराजांची ज्या ठिकाणी पाय लागले ती जागा त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली. पवित्र झाली पदस्पर्शाने. कुठली समस्या येत नाही. बरोबर आहे. समस्या येत नाही. आता एक घर एवढा मोठा कार्यक्रम. हो ना. ही सर्व पुण्य सद्गुरू दादा महाराज. हो बरोबर आहे. नाही खरोखर खूप छान झाला. आणि व्हिडिओ सगळं मित्रांनो तुम्ही पाहिलाच असेल. खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आणि फक्त एवढ्या डोंगराच्या कुशीमध्ये 5 कुटुंब आहेत आणि एकच घर आहे. आता आजूबाजूला सगळे बॉम्बेवाल्यांनी घरं बांधलेत पण हे एकच घर आहे ना तुमचं 5 कुटुंबांचं. कार्यक्रम करत असताना संघर्ष येतो पण संघर्षाला यश येतं. बरोबर आहे. कार्यक्रम आणि मेहनत केली ते फल भेटतं. किती महिन्यापासून ही तयारी करताय तुम्ही? तयारी आम्ही जवळ 3 महिने करत आहोत. 3 महिन्यापासून करत असतो. अच्छा 3 महिन्यापासून ना. 25 वर्षापासून. आज बरोबर आहे. पण कार्यक्रम आपला हा जानेवारी मध्ये आहे जोरातच असतो. 3 महिने भले एक दिवसाचा असतो पण तो मोठा हरिनाम सप्ताहासारखा तुम्ही साजरा करता ते पाहिलंच आता मी. हा बरोबर. आणि आम्ही संघर्ष बाकीचे तुमचे सोबती आहे सगळे. इकडे भाई आहे, इकडे बुवा महाराज आहे, तिकडे दादा आहे, तिकडे दुसरा दादा आहे. हे सगळे तुमच्या आजी महिला मंडळ आहेत त्या पण तुम्हाला सोबत असतात, साथ देतात. सर्व सहकारी. हा आता आमचा एवढा मोठा परिवार कोण बडोद्यावरून इथं आले, कोण सुरतवरून आले. त्या आमच्या आज विठोबाची संस्थेच्या नावाने म्हणजे ही आमची चौथी पिढी आहे ना. चौथी पिढी विठोबाचे वडील दाजी. आणि तुम्ही असा कार्यक्रम करत राहिलात ना तर तुमच्या पुढची पिढी पण असंच सगळं काही करत जाईल. उगवतं. बरोबर आहे. चांगलं आहे. म्हणजे याच्यातून सगळ्यांना चांगलं शिकता येईल की आपले पप्पा कसे करतात, तुमची मुलं पण शिकतील. बरोबर आहे. शेवटचा जो कार्यक्रम असतो तो महाप्रसादाचा असतो आणि सगळेजण महाप्रसाद करून गेलेले आहे. सगळी पंगत बसलेली ती कदमवाडीचे सगळे घरची मंडळी होती. त्यात आम्हीही आलो आणि मस्त महाप्रसाद होता. महाप्रसादामध्ये खूप सारे गोडधोड खायचे लाडू होते, पुरणपोळी होती. म्हणजे सुंदर असा महाप्रसाद पण बनवलेला. 2-2 भाजी होती, डाळ भात. तुम्हाला दाखवलं जेवण किती आवडीने ते लोक करत होते. खूप मस्त आणि सुंदर रीतीने प्रोग्राम ह्यांचा पार पडलेला आहे. खूप मान्यवरांचं स्वागत केलं. इकडं सगळ्यांना विठू माऊलीची मूर्ती देऊन तुम्ही पाहिलंच किंवा ज्ञानेश्वरांची मूर्ती, कोणाला श्रीफळ शाल देऊन असं सगळ्यांना काही ना काहीतरी भेट देऊन सगळ्यांचं स्वागत करून सगळ्यांना विदा केलेला आहे. आणि आता मस्त बघा मंडप पूर्ण खाली झालेला आहे. बाकीची मंडळी इकडे गप्पा गोष्टी करत आहेत. आणि मित्रांनो खूप मस्त वाटलं. आज हे डोंगर कपारी मधल्या घरामध्ये खूप साऱ्या जणांचे पाय लाभलेले साधू संतांचे आणि खास करून आपले श्री सद्गुरू दादा महाराज मोरे माऊलींचे इकडे चरण लागले. त्यासाठी सगळेजण खूप म्हणजे खुश होते. आणि दादा महाराजांनी जे कीर्तन सांगितले खूप सुंदर सांगितले मित्रांनो. एवढं ऐकण्यासारखं होतं. थोडीफार मध्ये लाईट गेली, थोडीशी गडबड झाली पण लाईट लगेचच आली. आणि पूर्ण कीर्तन तर तुम्हाला मी ऐकू नाही शकत कारण व्हिडिओ खूप आपला मोठा होतो त्यासाठी. तर मित्रांनो मस्त वाटलं. कधी कुठे दादा महाराजांचं कीर्तन असेल तर तुम्ही नक्कीच ऐकण्यासाठी. तुम्हाला आवडेल ना, तुम्ही परत परत त्यांच्या कुठेही कीर्तनाला आवर्जून जा एवढं मी सांगू शकते. खूप सारे जण वारकरी मंडळी पण मला भेटली जे मला माझे व्हिडिओ बघतात किंवा मला ओळखतात. खूप छान वाटले. सगळ्यांना भेटली. एकदम मस्त आनंदात आजचा दिवस गेलेला आहे. चला आता सकाळी आपण 5 वाजता घर मुंबई सोडलेली होती आणि खूप झोप आलेली आहे. तर आता जाऊन थोडासा आराम करूया. उद्या सकाळी परत आपल्याला डोंबिवलीकडे जायचंय. चला मग हा छोटासा व्हिडिओ होता रौप्य महोत्सव कदमवाडीचा. व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही काय सांगू शकाल. तुम्हाला आवडला असेल तरी कमेंट करा, नाही आवडला असेल तरी कमेंट करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत ओके टाटा बाय बाय.